नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पार्ट 3 पाहणार आहोत। मित्रहो, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा वन शॉट हा व्हिडिओ करता करता मी हॅलोजन डेरिव्हेटिव्हला 3 पार्टमध्ये का डिवाइड केलं असेल तर त्याचं कारण पण तसंच आहे। कारण आपण ज्यावेळी वन शॉट करतो त्यावेळी कंटेंट हा सिंक्रोनाइज होतो आणि बरेच पॉइंट्स वगळावे लागत आहेत। त्याच्यामुळे आपला कुठलाही पॉइंट मिस होऊ नये टेक्स्टबुक मधला आणि सर्वच पॉइंट इम्पॉर्टंटच असतात। या दृष्टीने मग हे महत्त्व लक्षात घेता मी काय केलं की एकाच पार्टमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळा टॉपिक देण्याच्या ऐवजी त्याला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करतोय। त्यामुळे व्हिडिओ पण छोटा होतोय आणि तुम्हाला बघायला पण इंटरेस्ट येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक पॉइंट पण कव्हर केला जाणार आहे। सो आपण आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या लास्ट पार्टकडे वळतोय मित्रांनो, तो म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज। आपला जो या व्हिडिओचा मेन पॉइंट आहे तो म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीज। पार्ट 3 मध्ये आहोत आपण। केमिकल प्रॉपर्टीज अल्किल हॅलाइडचे देखील आहेत, ॲरिल हॅलाइडचे देखील आहेत। सो केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे लक्षात घ्या। पहिला जो पॉइंट आहे तो आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स। ज्यावेळी केमिकल रिएक्शन्सचा विषय येणार आहे, आपण कशा पद्धतीने अल्किल हॅलाइड्स बनवायचे ते मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। फिनकेल्स्टेन रिएक्शन आहे, स्वार्ट्झ रिएक्शन आहे, अल्कोहोल्स पासून बनवलेत आपण अल्किल हॅलाइड्स। त्यानंतर त्याचप्रमाणे फॉस्फरस हॅलाइड्स आहे, थायोनिल क्लोराइड आहे। अल्किल हॅलाइड्स बनले तसेच हॅलोॲरिन्स पण बनलेले आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये किंवा सॅंडमेयर्स रिएक्शनमध्ये। आता यांचा वापर करून दुसरे कुठले केमिकल कंपाऊंड्स बनवता येतील याचा आपण विचार करणार आहे, ते म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच रिएक्शन्स। सो पहिला जो प्रकार आहे केमिकल प्रॉपर्टीज मधला तो आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आणि ह्या मित्रांनो दोन प्रकारच्या आहेत। एसएन रिएक्शन्स आर ऑफ 2 टाइप्स। पहिला जो प्रकार आहे याचा तो आहे SN2 आणि दुसरा जो आहे तो SN1। डिटेल 1 बाय 1 आपण सगळ्या प्रॉपर्टीज पाहणार आहेत। दुसरी जी प्रॉपर्टी असणार आहे ती आहे एलिमिनेशन रिएक्शन्स, की अल्किल हॅलाइड्सचं जर एलिमिनेशन केलं तर काय होऊ शकतं। त्यानंतर अल्किल हॅलाइडच्या रिएक्शन वेगवेगळ्या मेटल सोबत जर केल्या गेल्या तर त्याचे प्रॉडक्ट्स काय असतील। चौथा आणि शेवटचा जो पॉइंट आहे याच्यातला, शेवटचा मीन्स टॉपिकचा मेजर जो पॉइंट आहे त्याच्यातला शेवटचा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोॲरिन्स। सो आता आपण बघतोय 10.5 याच्यातले 4 पॉइंट्स मुख्य जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत। लेट्स प्रोसीड 1 बाय 1। आपली पहिली केमिकल प्रॉपर्टी आहे मित्रांनो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स अँड हॅलोॲरिन्स। सो मेजर जो पार्ट आहे तो आहे अल्किल हॅलाइड्सचा। सो एसएन रिएक्शन्स ज्या पण आहेत अल्किल हॅलाइड्सच्या SN पाहिजे। SN रिएक्शन्स 2 प्रकारच्या आहेत मित्रांनो। SN रिएक्शन्स आर ऑफ 2 टाइप्स। अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर आणि सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर, आणि त्याला इन शॉर्ट आपण लिहिताना असं लिहित असतो SN2 रिएक्शन आणि SN1 रिएक्शन। मग मेकॅनिझम हा पार्ट आपण बघणारच आहोत। त्याच्या अगोदर प्रॉडक्ट्स जे आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्समध्ये कुठले कुठले येतात ते बघूयात। फॉर एक्झाम्पल आपला हा अल्किल हॅलाइड आहे, जनरल रिप्रेझेंटेशन फॉर अल्किल हॅलाइड्स। So this alkyl halide when reacts with the NaOH or another strong base KOH, and if we heat this reaction mixture, जर आपण याला हीट करतोय ते आपण इथंच घेऊ शकतो। जर आपण याला हीट करतोय मित्रांनो तर साहजिकच तुम्हाला मिळणारा प्रॉडक्ट हा अल्कोहोल असतो। बाय प्रोडक्ट मध्ये तुम्ही चेक करू शकता, जर हा अल्कोहोल असेल तर बाय प्रोडक्ट मिळणारा जो असेल तो KX किंवा NaX असू शकतो। डिपेंडिंग आहे की आपण काय वापरतोय, KOH की NaOH। त्याच्यानंतर आता सिम्पली X मायनस काढलाय आणि याचा जो OH आहे तो आणून जोडलेला आहे, म्हणजेच न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे। अल्कोहोल ज्याप्रमाणे देतात अल्किल हॅलाइड्स त्याचप्रमाणे जर आपण अल्कॉक्साइड सोबत रिॲक्ट केलं मित्रांनो RONA, अल्किल हॅलाइडला सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिॲक्ट केलं आणि हीट केलं तर मिळणारा प्रॉडक्ट हा असतो मित्रांनो ROR, जो की इथर आहे। सो जसा अल्कोहोल मिळाला तसाच इथर मिळाला। इथरला जो बाय प्रोडक्ट आहे तो पण तुम्ही चेक करू शकता, NaX असू शकतो। त्यानंतर तिसरी सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे मित्रांनो, याच्यामध्ये सिल्वर सॉल्टचा वापर केला जाऊ शकतो आणि मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तुम्हाला यावेळी तो असेल ईस्टर। सो अल्कोहोल, इथर, ईस्टर असे प्रॉडक्ट्स आहेत। AgX इथला बाय प्रोडक्ट असेल। चौथी जी रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइड्सला रिॲक्ट करू शकतो तर अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया
अमोनियासोबत जर आपण RX ला रिॲक्ट केलं तर NH2 हा त्याचा न्यूक्लियोफिलिक पार्ट याच्यासोबत रिॲक्ट होईल अल्किल ग्रुपसोबत आणि X- ला याचा H दिला जाईल. त्यावेळी मेन जो प्रॉडक्ट आहे आपला तो प्रायमरी अमाइन असेल आणि सोबतच बाय प्रोडक्ट असेल HX. त्यानंतर नंबर 5 ची जी रिॲक्शन आहे तुम्ही बघू शकता की सपोज KCN आहे, अल्कोहोलिक KCN. त्याच्यासोबत जर हिट केलं मित्रांनो तर मिळणारा प्रोडक्ट तुम्हाला अल्किल सायनाइड मिळेल. बाय प्रोडक्ट इथला KX असेल. जर त्याच्याऐवजी सिल्वर सायनाइड वापरला आपण AgCN तर थोडासा फरक पडतो बॉन्डिंगचा आणि मिळणारा प्रोडक्ट आपल्याला RCN च्या ऐवजी RNC मिळतो, ज्याला तुम्ही काय म्हणू शकता, जसं RCN अल्किल सायनाइड आहे तसा RNC कोण असेल तर अल्किल आयसोसायनाइड असेल. त्याचप्रमाणे जर आपण सपोज KNO2 AgNO2 सारखे जर आपण रिएजंट वापरू इथं KNO2 KONO like this bonding is there and if we hit this reaction mixture you will get ultimately RONO. सो अल्किल नायट्राइट ONO बॉन्डिंग ऑक्सिजनच्या साईडने बॉन्डिंग आहे. तसंच AgNO2 हा जर वापरला आपण तर यावेळी मात्र मिळणारा प्रोडक्ट आहे RNO2 म्हणजेच नायट्रो अल्केन आहे. सो या पद्धतीने आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपल्या बुकमध्ये आहेत आणि याच्यावरून एखाद दुसऱ्या एक्झाम्पलवर क्वेश्चन येणारच आहे. किती रिॲक्शन झाल्यात बघा. पहिली आहे अल्कोहोल तयार करणे, इथर तयार करणे, ईस्टर तयार करणे, अमाइन तयार करणे, त्यानंतर अल्किल सायनाइड तयार करणे, त्यानंतर आयसोसायनाइड तयार करणे, त्यानंतर अल्किल नायट्राइट तयार करणे आणि शेवटची रिॲक्शन आहे नायट्रो अल्केन्स तयार करणं. सो ह्या सगळ्या आपल्या काय आहेत तर रिॲक्शन्स आहेत मित्रांनो सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. मग काहींचं मेकॅनिझम त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये रिॲक्टिव्हिटीनुसार ठरणार आहे, कोणाचं SN2 असेल किंवा कोणाचं SN1 असेल. ओके, आपण मेकॅनिझमकडे पण त्याचे जाणार आहेत की कशा पद्धतीने ह्या रिॲक्शन्स घडतील. जसा सबस्ट्रेट असेल RXचा टाईप काय आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, यानुसार हे सगळं रिॲक्टिव्हिटी इकडं किंवा इकडं फिरणार आहे मेकॅनिझममध्ये, पण प्रॉडक्ट हेच असतील. आता आपण जाऊया मग हे जे प्रॉडक्ट्स मिळत आहेत ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे आहेत. म्हणजेच आपण जर बघितलं तर SN2 एक प्रकार आहे रिॲक्शन मेकॅनिझमचा आणि दुसरा प्रकार आहे मित्रांनो SN1. मग SN2चं वैशिष्ट्य काय, सपोज आता दोन्ही रिॲक्शन तर काय आहेत RX प्लस न्यूक्लियोफाइल that gives what RNU and X will get free. सो हे जे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ते एकतर SN2 ने किंवा SN1 ने होईल. कशा पद्धतीने चालते तर रिॲक्टिव्हिटीवर डिपेंड आहे. सपोज SN2 आपण मेकॅनिझम जर म्हणत असू तर त्यावेळी रिॲक्टिव्हिटी असे असते प्रायमरी अल्किल हॅलाइड्स हॅव्हिंग ग्रेटर रिॲक्टिव्हिटी दॅन सेकंडरी दॅन टर्शरी आणि SN1 मध्ये तेच उलट असेल, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. दुसरं वैशिष्ट्य काय आहे SN2चं तर ट्रान्झिशन स्टेट जी असते ती पेंटा कोऑर्डिनेट असते, पेंटा कोऑर्डिनेट असते. इथली जी ट्रान्झिशन स्टेट असते ती तशी काही नसते. त्याच्यानंतर ही जी रिॲक्शन आहे ती 1 स्टेप आहे मित्रांनो, 1 स्टेप आहे. SN2 रिॲक्शन 1 स्टेप होते. ही मात्र कशी आहे 2 स्टेप रिॲक्शन आहे. कारण 1 स्टेप का सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग असतं. सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग. त्याच्यामुळे काय होतं एक जो ग्रुप आहे तो येत असतो मध्ये नवीन न्यूक्लियोफाइल आणि दुसरा बाहेर जात असतो, त्यामुळे बॅक साइड अटॅक पण असतो. स्पेसिफिकली इकडून येतो तो येणारा न्यूक्लियोफाइल, त्यामुळे बॅक साइड अटॅक होतो आणि 1 स्टेपमध्ये ही प्रोसेस पूर्ण होते. इथं मात्र तसं काही नसतं. आता इकडं एकाच स्टेपमध्ये रिॲक्शन होत असल्यामुळे नो कार्बोकॅटायन, कार्बोकॅटायन नाही तयार होत. इकडं मात्र काय होतं की स्टेप 1 मध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. यस, देअर इज कार्बोकॅटायन इज फॉर्म्ड.
आता इकडे कार्बोकॅटायनच तयार होत नाही म्हणून नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये घडते ही रिॲक्शन. कशामध्ये घडते तर नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये घडू शकते. याला मात्र पोलार सॉल्व्हंट लागतो कारण कार्बोकॅटायन पण इथं तयार होतोय आयोनायझेशन असल्यामुळे ते पॉसिबल आहे. इथला जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो बॅक साइड अटॅक असल्यामुळे 100% इन्व्हर्जनचा असतो. 100% इन्व्हर्जनचा प्रॉडक्ट असतो. इथं मात्र तसं नसतं. 50% काय असतं इन्व्हर्जन असतं आणि 50% काय असतं तर रिटेन्शन असतं. याच्यावरती स्पेशल व्हिडिओ पण मी नंतर टाकणार आहे. सध्या समजून घ्या की इन्व्हर्जन हे बॅक साइड अटॅकमुळे, कारण इथं बॅक साइड अटॅक आहे SN2 मध्ये. इथं मात्र तसं नाही. पहिल्या स्टेपला कार्बोकॅटायन तयार होतो जो प्लॅनर आहे आणि दोन्ही बाजूला अटॅक पॉसिबल वाटल्यास तुम्हाला मी इथं दाखवतो. तुम्ही चेक करू शकता. हे पहा, हे आपल्या सबस्टिट्यूशनच्या रिॲक्शन्स आहेत आणि ज्यावेळी मेकॅनिझमचा विषय येतो तुम्ही इथं बघू शकता SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये बॅक साइड अटॅक आहे. त्यामुळं इथं तुम्ही बघा हे 3 तर बॉन्ड आहेतच पण एक लिव्हिंग ग्रुप आहे आणि एक मध्ये येणार आहे. त्याच्यामुळं सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग इन ट्रान्झिशन स्टेट इन SN2. जो प्रॉडक्ट आला तो 100% इकडं ब्रोमिन होता, त्याच्या अपोजिट साईडला OH आलाय म्हणजे जो अल्कोहोल तयार झाला तो इन्व्हर्टेड आहे म्हणून 100% इन्व्हर्जन आहे SN2 मध्ये. आणि तेच जर आपण बघायला गेलो तर SN1 मध्ये तुम्ही चेक करू शकताय. SN1 मध्ये पहिल्यांदा कार्बोकॅटायन तयार होतो. स्लो स्टेप आहे स्टेप 1. स्टेप 2 मध्ये मात्र तुम्ही बघा कार्बोकॅटायनवर फ्रंट साइड ॲज वेल ॲज बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे कारण कार्बोकॅटायन काय असतात प्लॅनर असतात. त्यामुळे साहजिकच 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शनचा प्रॉडक्ट स्टिरिओ केमिस्ट्रीचे जर आपण हे पॅरामीटर्स पाहिले तर तुम्हाला तसं मिक्सचर मिळतं रेसमेट. सो SN1 SN2च्या रिॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही चेक करा. ही पण आहे बा SN1 व प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी हे कोणाच्या बाबतीत आहे ते चेक करू शकता तुम्ही. SN2 इकडं आहे, SN1 इकडं आहे. सो ते पण आपण डिफरन्सेसमध्ये पाहिलेलं आहे की ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डरसुद्धा मॅटर करते. त्यानंतर SN2 SN1 हे एक मेकॅनिझमचा पार्ट आहे. सो जो सबस्ट्रेट वापरला आहे त्याच्यावरती परिणाम करणारे जे घटक आहेत SN2 असेल का SN1 असेल मेकॅनिझम तर त्याच्यामध्ये सॉल्व्हंटची पोलॅरिटी काउंट करते, न्यूक्लिओफिलिसिटी काउंट करते, वापरला गेलेला बेस स्ट्रॉंग आहे न्यूक्लिओफाईल येणारा का वीक आहे त्याच्यावर, आणि सबस्ट्रेट कोणता आहे ते पण मॅटर करतं. सो SN2 झालं SN1 झालं. हे डिफरन्सेस खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हमखास बोर्ड एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तुमच्या पण एक्झामला क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. सो शॉर्टमध्ये तुम्हाला SN2 SN1 समजलेलं असेल. आता आपण जातोय की जर ॲरिल हॅलाइडच्या बाबतीत आपण थोडंसं बघायचा राहिला विषय, पुढं कंटिन्यू करूयात वाटल्यास तिथं मी तुम्हाला सांगतो की ॲरिल हॅलाइडच्या बाबतीत आता अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन्स आपण एवढ्या सगळ्या अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन्स बघितलेले आहेत. पण ॲरिल हॅलाइडच्या बाबतीत सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन जे आहेत मग ती SN2 असेल किंवा SN1 असेल थोडासा काय प्रॉब्लेम आहे ॲरिल हॅलाइडच्या बाबतीत ते पण मी दाखवतो. हे समजलं असेल तर मला थोडासा वेळ द्या, मी हे क्लिअर करून घेतो. ॲरिल हॅलाइडची जी रिॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो पहा, अल्किल हॅलाइडचा तर विषय संपला पण ॲरिल हॅलाइडच्या बाबतीत प्रॉब्लेम काय आहे तर ॲरिल हॅलाइडच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्सला रिॲक्टिव्हिटीच लो आहे. का बरं ॲरिल हॅलाइड्स SN2 रिॲक्शन SN1 रिॲक्शन म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन ज्या आहेत त्या स्लो दाखवतात. त्याचं कारण काय तर पहिलं कारण आहे त्याचा +R इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट जो आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, आणि दुसरं आहे त्याचं जे sp2 हायब्रिडाइज कार्बनचं नेचर आहे ते. कारण आपण जर बघितलं कुठलाही ॲरिल हॅलाइड पहा, हे पहा सपोज हा ॲरिल हॅलाइड आहे तर इथं क्लोरीन जर घेतला आपण, क्लोरीन घ्या ब्रोमिन घ्या काही चालतं काही प्रॉब्लेम नाही. Cl घेतला आपण, सो क्लोरीनकडे लोन पेअर असणार आहेत, तो इथं आला तर हा इथं येईल आणि तुम्ही बघा रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये मग काय होईल की इथं निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथं मात्र क्लोरीनला काय होईल डबल बॉन्ड येईल, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज लोन पेअर गेल्यामुळं तर असं स्ट्रक्चर ते दिसेल. ऑर्थोला निगेटिव्ह चार्ज यायला आहे, त्याच्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज इथं आला तर हा इथं येईल. तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकताय पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येतो इथं. चौथ्या स्ट्रक्चरमध्ये परत हा निगेटिव्ह चार्ज जर बॉन्ड म्हणून शिफ्ट झाला तर परत दुसऱ्या ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येत आहे. आणि लास्टली हा जर बॉन्ड म्हणून शिफ्ट झाला तर त्याचा लोन पेअर वापस द्यावा लागेल.
तुम्ही बघू शकता इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये की कशा पद्धतीने हॅलोएरिन्सचं स्ट्रक्चर जे आहे लोन पेअर जे आहे ते कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. सो जर नंबरिंग केलं मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता काय प्रॉब्लेम व्हायला नेमकं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. सो तुम्ही पहा 2, 3, 4 इथं तिन्ही ठिकाणी कार्बन क्लोरीन बॉन्ड जो आहे त्याला डबल बॉन्ड आहे. इट मीन्स एक कारण आहे की पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. आणि लक्षात घ्या पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर जर असेल तर तो बॉन्ड लवकर तुटेल का? नाही तुटणार, कारण की जर हॅलोएरिन्स रेझोनन्स स्ट्रक्चर्स दाखवत आहेत आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर जास्त वेळ राहते, कारण 1 आणि 5ला ते नाही आहे, पण 2, 3, 4 म्हणजे मॅक्सिमम टाइम आपण बघतोय की CCl बॉन्डला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, त्यामुळे तो बॉन्ड तुटणं एवढं सोपं नाही ॲज कम्पेअर टू अल्किल हॅलाइड्स. सो अल्किल हॅलाइड एसिड रिएक्शन फास्ट दाखवतात, पण ॲरिल हॅलाइड्स मात्र रिॲक्टिव्हिटी कशी दाखवतात? कमी. पहिलं जे आन्सर आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. आणि पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर म्हणजेच काय असतं मित्रांनो, तर sp2 हायब्रिडाइज कार्बन असतो, जे मी इथं लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर्स. तुम्ही जर रेझोनन्समध्ये बघितलं लोन पेअर कॉन्ज्युगेशनमध्ये येत आहेत. ॲक्च्युअलमध्ये सिंगल बॉन्ड लेंथ जर बघितली अल्किल हॅलाइड्समध्ये CX बॉन्ड लेंथ असते 178. अल्किल हॅलाइडमध्ये 178 पिकोमीटर आहे आणि ॲरिल हॅलाइडमध्ये ती जी आहे ती CX बॉन्ड लेंथ आहे 169 पिकोमीटर. सो जेवढी बॉन्ड लेंथ कमी तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामुळं ही दोन कारण आहेत त्याच्यामुळं की हा बॉन्ड तुटत नाही. मग सर हॅलोएरिन्स की ॲरिल हॅलाइड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवणारच नाहीत का? तर दाखवतील, नो प्रॉब्लेम, ते दाखवतील, पण हा बॉन्ड इतक्या सहजासहजी ब्रेक होणार नाही, कारण पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर sp2 हायब्रिडाइज कार्बन सोबतचं ती डील आहे. त्यामुळं याला टेम्परेचर जास्त द्यावं लागेल, हिटिंग जास्त द्यावं लागेल, त्यानंतर काही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जोडावे लागतील, त्यामुळं सहज काय होईल की हा बॉन्ड तुटू शकेल. सो जे ॲरिल हॅलाइडचे ज्या रिॲक्शन्स आहेत आपण इथं बघूयात की ॲरिल हॅलाइडचे ज्या रिॲक्शन्स आहेत थोडंसं मी एकत्रित केलेले आहेत त्या रिॲक्शन्स. हे पहा रेझोनन्समुळे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर तर आहेच, त्यासोबतच क्लोरोबेन्झिनच्या जे नायट्रोक्लोरोबेन्झिन जर वापरलं तर 433ला त्याचा पॅरानायट्रोफिनॉल होऊ शकतो, म्हणजे Cl इज रिप्लेस बाय OH न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तेच तुम्ही आणखी बघू शकता, पहा इथं चेक करा, पहा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला परत 2 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, तर टेम्परेचर 433 403च आहे, म्हणजे जसं जसं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपची संख्या वाढेल तसं तसं टेम्परेचर. इथं पहा 3 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, तर फक्त वॉर्म करावं लागते त्याला. याचा अर्थ काय? ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स इन्क्रीजेस द रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोएरिन्स टुवर्ड्स SN रिएक्शन इन्क्रीजेस. हा सिंपल पॉईंट आहे आणि खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्झामला जाईपर्यंत कळत नाही. सो हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ॲज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स इन्क्रीजेस, इथं स्पष्ट दिलेलं पण आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. हे पहा ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन ग्रेटर द रिॲक्टिव्हिटी. आणि तेच जर आपण बघितलं की क्लोरोबेन्झिनचाच आपल्याला फिनॉल बनवायचा आहे, एकही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नाही, तर त्यावेळी टेम्परेचर 623 केल्विन वापरलं. इट मीन्स ड्रास्टिक कंडिशनला हे पॉसिबल आहे. पण ओव्हरऑल काय, तर ॲरिल हॅलाइडची SNच्या टुवर्ड्स जी रिॲक्टिव्हिटी आहे ती कमी आहे ॲज कम्पेअर टू अल्किल हॅलाइड्स. हा पॉईंट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. सो कमिंग टू अवर पॉईंट, आता आपण काय बघितलं तर अल्किल हॅलाइडच्या पण सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स पाहिल्या आणि ॲरिल हॅलाइडच्या पण पाहिल्या, आणि त्याच्यामध्ये जे मेकॅनिझम आहे SN2 SN1 ते सुद्धा पाहिलं. दोघांमध्ये डिफरन्स काय ते पण बघितलेलं आपण, बायमॉलिक्युलर आणि युनिमॉलिक्युलर. त्यानंतर जातो मित्रांनो आपण या टॉपिकची पुढची रिॲक्शन केमिकल प्रॉपर्टीजमध्ये एलिमिनेशन रिॲक्शन. सो अल्किल हॅलाइड कुठलाही असू द्या, जनरल फॉर्म ऑफ अल्किल हॅलाइड्स. सपोज इथं हॅलोजन अटॅच आहे, इथं त्याच्या शेजारच्या कार्बनचा हायड्रोजन. आता याचा खूप मेजर रोल आहे इथं मित्रांनो. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच असतो तो असतो अल्फा कार्बन आणि त्याच्या शेजारचा कार्बन असतो बीटा. सो होतं काय एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये, नेहमी लक्षात ठेवा अल्फाचा हॅलोजन जाणार आणि बीटाचा हायड्रोजन जाणार आणि तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो असणार आहे मित्रांनो अल्कीन असणार आहे. मग
आता हे एलिमिनेशन करण्यासाठी जाणारा ॲसिड आहे तर बेसचा वापर केला जातो. कुठला बेस वापरला जातो तर अल्कोहोलिक KOH वापरला जातो. अल्कोहोलिक KOH वापरल्यामुळे आपोआपच काय होतं की अल्कीन तयार होतो. बाय प्रोडक्ट्समध्ये ॲसिड बेसची रिएक्शन होऊन सॉल्ट अँड वॉटर तयार होतात. KX एक असतो आणि दुसरा तयार होईल H2O, कारण ह्या दोघांची पण रिएक्शन होते नंतर. सो सिंपल आहे. आणि याच्यात काय काय निघून चाललंय तर हायड्रोजन एक चाललाय बीटा पोझिशनचा आणि हॅलोजन चाललाय, म्हणून या रिएक्शनला दुसरं एक नाव आहे मित्रांनो डी हायड्रो हॅलोजनेशन. सो नावातच त्याचा अर्थ आहे काय काय निघून चाललंय चेक करू शकता तुम्ही. पहा, डी मीन्स निघून जाणे, हायड्रो मीन्स हायड्रोजन चाललेलं आहे, त्यानंतर हॅलोजन पण चाललेलं आहे, म्हणून या रिएक्शनला दुसरं नाव आहे डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. खास करून आता या रिएक्शनमध्ये कुठलाही अल्किल हॅलाइड घ्या, सपोज इथिल ब्रोमाइड आहे आणि याला तुम्ही अल्कोहोलिक KOH सोबत रिॲक्ट करताय. सो मिळणारा प्रॉडक्ट काय असेल, अल्फाचा कोण जाणार मित्रांनो, परत एकदा सांगा, अल्फाचा हॅलोजन जाणार, बीटाचा एक हायड्रोजन जाणार आणि मग तयार होणारा प्रॉडक्ट कोण आहे तर इथिन आहे. बाय प्रोडक्ट्समध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकता, K सोबत Br असेल, OH सोबत H असेल, सो KBr एक आणि दुसरा असेल वॉटर. पण समजून घेण्याची गोष्ट काय आहे इथं की जे अल्कीन तयार होतात त्याच्यामध्ये जर एकाच प्रकारचा बीटा हायड्रोजन ॲटम असेल तर प्रॉब्लेम नाही. असा एखादा अल्कीन आला की इकडचा बीटा हायड्रोजन काढायचा का तिकडचा, म्हणजे मोर दॅन वन टाईप ऑफ बीटा हायड्रोजन ॲटम्स असतील तर मात्र प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम कसा होतो ते पण दाखवतो. अशा वेळी सेट-झेप्स रूल वापरतात. सेट-झेप्स रूलमध्ये काय असतं की जास्तीत जास्त सबस्टिट्यूटेड जो अल्कीन आहे तो तयार करण्याचा प्रयत्न केला जातो, हायली सबस्टिट्यूटेड. कसा, समजा जर आपण आपला जो सबस्ट्रेट आहे तो हा वापरला, CH3 CHCl CH2 CH3. सो तुम्ही चेक करा, आता 2-क्लोरोब्युटेन आहे मित्रांनो, 2-क्लोरोब्युटेन. आता इथं हा झाला अल्फा, हा बीटाच झाला आणि इकडे पण हायड्रोजन आहेत म्हणून हा बीटा 2 करा. मग तुम्ही जर बीटा 1चा हायड्रोजन काढला तर प्रॉडक्ट काय येईल, ब्यूट 1 येईल, इथे येणार ना डबल बॉन्ड. परंतु जर आपण बीटा 2 काढला तर इथं डबल बॉन्ड येणार आहे, म्हणजे एकदा ब्यूट 1 येणे येऊ शकतो, एकदा ब्यूट 2 येणे येऊ शकतो. सो समजून घ्या, सपोज जर आपण बीटा 1 एलिमिनेट केला मित्रांनो तर प्रॉडक्ट आपल्याला मिळेल ब्यूट 1 येईल. आणि बीटा 2 इथला काढला तर डबल बॉन्ड इकडंच येईल, म्हणजेच बीटा 2 जर काढला तर तुम्हाला मिळणारा प्रॉडक्ट असेल ब्यूट 2 येईल. आता तुमच्या मनात प्रश्न येणार की सर कोणता काढायचा मग हायड्रोजन, तर तुम्ही इथं चेक करू शकता अल्किल ग्रुपची संख्या कुठं जास्त आहे, इथं तर 2 हायड्रोजन आहेत, इकडं फक्त एक इथिल ग्रुप आहे, म्हणजे हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. याच्या बाबतीत मात्र चेक करा, इकडे एक मेथिल आहे, इकडे एक मेथिल आहे, हा डाय सबस्टिट्यूटेड आहे. सो हायली सबस्टिट्यूटेड अल्किनला प्राधान्य द्यायचं आहे मित्रांनो अकॉर्डिंग टू सेट-झेप्स रूल. आणि हा मेजर प्रॉडक्ट असेल, ग्रेटर दॅन 80% असेल, वरचा जो असेल ब्यूट 1 येईल तो मायनर प्रॉडक्ट असेल. सो सेट-झेप्स रूल समजून घ्या, प्रेफर्ड प्रॉडक्ट इज दॅट अल्किन विच इज हायली सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि हा रूल केव्हा लागतो, जेव्हा मोर दॅन वन टाईप ऑफ बीटा हायड्रोजन ॲटम्स अवेलेबल असतील एलिमिनेशनला, तेव्हा. बाकी जनरल टाईममध्ये तुम्हाला तो रूल वापरायची गरज नाही. सो अल्कोहोलिक KOH सोबत जर अल्किल हॅलाइडला रिॲक्ट केलं तर प्रॉडक्ट काय मिळतो हे पण तुम्हाला कळालेलं आहे, द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इज अल्किन. याच्यावरचे खूप छान छान क्वेश्चन्स जे आहेत ते आपण PYQच्या व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. आता आपण पुढे जाऊयात पुढच्या रिॲक्शनकडे. आपली तिसरी रिॲक्शन आहे मित्रांनो रिॲक्शन विथ मेटल्स. सो मेटलसोबत जर आपण अल्किल हॅलाइड्सला रिॲक्ट करतोय किंवा ॲरिल हॅलाइडला रिॲक्ट करतोय तर काय होते बघूया आपण. याच्यातली फर्स्ट रिॲक्शन आहे सपोज अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइडची रिॲक्शन बघूया आपण. त्यामध्ये विथ Mg मॅग्नेशियम मेटल सोबत जर अल्किल हॅलाइडला रिॲक्ट केलं तर खूप सिंपल रिॲक्शन आहे. वेन अल्किल हॅलाइड्स रिॲक्ट्स विथ द मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हे सुद्धा महत्त्वाचं आहे बरं मित्रांनो, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये, कारण मॅग्नेशियम सेन्सिटिव्ह आहे आणि आपोआपच इथं तुम्हाला असा प्रॉडक्ट दिसतो RMgX, जो की कोण आहे, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. कोणी शोधला याला तर विक्टर ग्रिग्नार्ड नावाच्या सायंटिस्टचा हा पराक्रम आहे. खूप सारे ऑर्गॅनो
मेटालिक कंपाऊंड्स हा तयार झाल्यामुळं पुढचे जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा नंबर आहे सिंथेसिसचा तो खूप वाढला आणि ह्या रिएजंटची आपल्याला खूप मदत झालेली आहे. सो दिस रिएजंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. या रिएजंटला ग्रिग्नार्ड्स रिएजंट देखील म्हणतात मित्रांनो. आणि तुम्ही मग मेथिल ब्रोमाइड वापरलं तर मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड होईल, इथिल क्लोराईड वापरलं तर इथिल मॅग्नेशियम क्लोराईड होईल. तुम्ही काय जे वापरचाल त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल. हे पहा CH3Cl प्लस Mg, तर मिळणारा प्रॉडक्ट काय असेल बघा, CH3MgCl मेथिल मॅग्नेशियम क्लोराईड. सो मॅग्नेशियमला सिम्पली इन्सर्ट करायचं आहे कार्बन क्लोरीन बॉन्डमध्ये, तो येतोय. आता जसं मॅग्नेशियम सोबतची रिएक्शन आहे तशीच रिएक्शन आहे मित्रांनो दुसरी एक रिएक्शन विथ सोडियम मेटल. रिएक्शन विथ सोडियम मेटल आणि ह्या रिएक्शनला एक नेम रिएक्शन म्हणून पण ओळखलं जातं. लक्षात ठेवा, वुड्स रिएक्शन. काय म्हणायचं याला? वुड्स रिएक्शन. सो तुम्ही बघू शकताय की वुड्स रिएक्शन अतिशय महत्त्वाची बोर्डासाठी, CET-साठी, नीटसाठी, JEE-साठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करून ठेवतो मी तुम्हाला या रिएक्शनसाठी, कारण ही रिएक्शन पडणार आहे म्हणजे पडणारच आहे. काही ना काही ऑब्जेक्टिव्ह तरी 2 मार्काचा क्वेश्चन तरी तुम्हाला विचारला जाणार आहे. वुड्स रिएक्शनमध्ये होतं काय मित्रांनो, अल्किल हॅलाइडला सोडियम मेटल सोबत रिॲक्ट केलं जातं. आता ॲक्च्युली इथं वुड्स कपलिंग रिएक्शन खरं तर म्हटलं जातं आणि इथं कपलिंग होतं 2 अल्किल ग्रुपचं म्हणून म्हटलं जातं. ही सुद्धा रिएक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये जाते. येणारा प्रॉडक्ट जो आहे तो हायर अल्केन आहे मित्रांनो. 2 अल्किल ग्रुप जोडले की हायर अल्केन तयार होतं. बाय प्रोडक्ट आहे आपला टॉईस NaX. सो कधीही लक्षात ठेवा, मेथिलला मेथिल जोडला तर इथेन तयार होईल, इथिलला इथिल जोडला तर ब्युटेन तयार होईल, प्रोपिलला प्रोपिल जोडला तर हेक्झेन तयार होईल. सो सिम्पली कपलिंग रिएक्शन आहे. आणि याचे 2 प्रकार होतात मग, सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंग. सेल्फ कपलिंगमध्ये तर प्रॉडक्ट तोच मिळतो इवन नंबर ऑफ अल्केन्सचा, परंतु क्रॉस कपलिंगमध्ये काय होतं की कमी जास्त नंबर म्हणजे ऑड नंबर ऑफ कार्बनचे अल्केन्स मिळतात, तरीसुद्धा तिथं सेल्फचा प्रॉडक्ट जनरेट होतोच क्रॉसमध्ये सुद्धा. आपण ज्यावेळी CETचे स्पेशल सेशन घेणार आहोत त्यावेळी ते बघूया डिटेलमध्ये. सो वुड्स रिएक्शनचा प्रॉडक्ट आहे हायर अल्केन. अल्किल हॅलाइडच्या ह्या 2 रिएक्शन आहेत ज्या मेटलसोबत अल्किल हॅलाइड रिॲक्ट होतात. सिम्पली आता ज्याप्रमाणे आपण अल्किल हॅलाइडच्या रिएक्शन्स बघितलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ॲरिल हॅलाइडच्या सुद्धा रिएक्शन पाहायच्या, ज्या की मेटलसोबत रिॲक्ट झाल्यानंतर ॲरिल हॅलाइड्समधून काय प्रॉडक्ट्स तयार होऊ शकतात. सो जसं अल्किल हॅलाइड्स रिॲक्ट होतात मित्रांनो तसेच ॲरिल हॅलाइड्स सुद्धा मेटलसोबत रिॲक्ट होतात. ॲरिल हॅलाइडच्या कोणत्या रिॲक्शन्स आहेत बघूया आपण. ॲरिल हॅलाइड्समध्ये पहिली रिॲक्शन आहे मित्रांनो फिटिग रिॲक्शन. जसं वुड्स रिॲक्शन होती तसं फिटिग रिॲक्शन. वुड्स रिॲक्शनमध्ये आणि याच्यात काय फरक आहे, तिथं अल्किल हॅलाइड होता, इथं ॲरिल हॅलाइड वापरायचा. म्हणजे हा असेल आपला ॲरिल हॅलाइड आणि त्याला आपल्याला सोडियम मेटलसोबत रिॲक्ट करायचं आहे. समोरच्या बाजूला सुद्धा ॲरिल हॅलाइड असेल. सो तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीने आपण जो प्रॉडक्ट तयार करतोय तो तुम्हाला दिसेल बायफेनिल तयार होतो किंवा डायफेनिल तयार होतोय. सो हा बायफेनिल तयार झाला आणि बाय प्रोडक्ट असेल, या रिएक्शनचा बाय प्रोडक्ट असेल टॉईस NaX. सो चेकआउट करू शकतो आपण इथं काय की दोन्ही बाजूला ॲरिल हॅलाइड्स आहेत, सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होत आहेत ते, म्हणून या रिॲक्शनला फिटिग रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता याचं एक दुसरं एक व्हर्जन आपण चेक करू शकतो. आणखी काय होऊ शकतं तर एका बाजूला अल्किल हॅलाइड आणि एका बाजूला ॲरिल हॅलाइड असं पण पॉसिबल आहे मित्रांनो. त्या रिॲक्शनला म्हणायचं वुड्स फिटिग रिॲक्शन. एका बाजूला अल्किल हॅलाइड असल्यामुळे वुड्स, दुसऱ्या बाजूला ॲरिल हॅलाइड असल्यामुळे फिटिग आणि दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे वुड्स फिटिग रिॲक्शन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला अल्किल बेन्झीन हे प्रॉडक्ट दिसतील. कसे तर तुम्ही बघू शकता इथं पहा, हा आहे आपला ॲरिल हॅलाइड. this on reaction with the sodium metal and from front side there is alkyl halide. सो तुम्ही बघू शकता इथं प्रॉडक्ट काय येईल तर आपोआपच X निघून चालला आणि हा CH3 या बेन्झीन रिंगला अटॅच झाला तर आपोआपच तयार होणारा प्रॉडक्ट हा टोलिन आहे NaX. टॉईसची गरज नाही. सो तुम्ही बघू शकताय की
अल्किल बेन्झीन तयार झाला किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह्ज तयार होत आहेत, हायड्रोकार्बन्स तयार होत आहेत. म्हणून वुड्स पिटिक रिएक्शन ही दोघांची कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. कोणाकोणाची? वुड्स रिएक्शन जी अल्किल हॅलाइडला होते ती, कारण इथं अल्किल हॅलाइड पण आहे, आणि फिटिक रिएक्शन कारण की फिटिक रिएक्शनमध्ये आपण ॲरिल हॅलाइड वापरला होता म्हणून. सो ही आहे रिएक्शन विथ मेटल्स, जी की 3 नंबरची रिएक्शन आहे. आता आपण जातोय 4 नंबरच्या आणि शेवटच्या केमिकल रिएक्शन्स या टॉपिकच्या, त्या म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ ॲरिल हॅलाइड्स. मित्रांनो, आता अल्किल हॅलाइड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन का नाही दाखवत? कारण अल्किल हॅलाइडमध्ये ते पॉसिबल नाही आहे. ऑलरेडी आर ग्रुपच प्लस आहे आणि तिथं कुठे इलेक्ट्रोफाईल त्याला आपण आणून जोडू शकतो, म्हणून न्यूक्लिओफिलिकच्या बघितल्या. पण ॲरिल हॅलाइडच्या बाबतीत ही पॉसिबिलिटी आहे, कारण ॲरिल हॅलाइड्समध्ये तुम्ही बघू शकताय की ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज असतो बेन्झीन रिंगच्या. त्याच्यामुळं साहजिकच आपण ज्या हायड्रोकार्बन्समध्ये रिएक्शन पाहिल्या होत्या त्या सर्व रिएक्शन आपण इथं बघू शकतो. पहिली आहे हॅलोजनेशन. आता हॅलोजनेशनमध्ये काय होईल की क्लोरोबेन्झीन आहे सपोज, तर क्लोरोबेन्झीनला आपण रिॲक्ट करू शकतो फर्दर मोर क्लोरीन सोबत, Fe इन डार्क किंवा FeCl3 वापरू शकतो आपण, किंवा अनहायड्रस AlCl3 चालेल. सो जर आपण क्लोरीन वापरला तर मिळालेला प्रॉडक्ट तुम्हाला एकतर ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन मिळतो किंवा पॅरा डायक्लोरोबेन्झीन मिळतो. तसं तर मेजर प्रॉडक्ट हाच असतो, कारण की जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे याचे लोन पेअर आणि हे पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन हे सगळं एकमेकांपासून दूर राहत आहे, म्हणून ते मेजर आणि हे मायनर असेल, ऑर्थो डायक्लोरो आणि पॅरा डायक्लोरो. इथं बाय प्रॉडक्टमध्ये ट्वाइस HCl तुम्ही घेऊ शकता. सो हॅलोजनेशन सिम्पली काय की बेन्झीनचा H काढायचा आणि त्या ठिकाणी क्लोरीन टाकायचा आहे, क्लोरीन इलेक्ट्रोफाईल टाकायचा आहे. त्यामुळे वन इलेक्ट्रोफाईल इज रिप्लेस बाय अनदर इलेक्ट्रोफाईल, डायक्लोरोबेन्झीन तयार होतात. ब्रोमिनेशन पण पॉसिबल आहे, आयोडिनेशन रिव्हर्सिबल आहे, फ्लोरिनेशन तर आपण अनकंट्रोल रिएक्शनमुळे करत नाही. त्यानंतर दुसरी आहे नायट्रेशन. सो नायट्रेशनमध्ये काय आहे मित्रांनो की नायट्रेटिंग मिक्सचर वापरलं जातं. सपोज हा आपला काय आहे क्लोरोबेन्झीन आहे, तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 हा एक ॲसिड लागतो आपल्याला, आणि दुसरा आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, आणि आपण याला हिट करत असतो. मिळणारा जो प्रॉडक्ट आहे इथं पण मिक्सचर मिळतं आपल्याला. एक इलेक्ट्रोफाईल ऑर्थोला येऊ शकतो तर दुसरा तो पॅराला येऊ शकतो. ऑर्थोला जर आला तर त्याला तुम्ही काय म्हणसाल बघा, ऑर्थो क्लोरो नायट्रो बेन्झीन. जर पॅराला आला तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता, पॅरा क्लोरो नायट्रो बेन्झीन. या पद्धतीने प्रॉडक्ट्स मिळत आहेत. इथं सुद्धा बाय प्रोडक्ट तुम्ही चेक करू शकता. वॉटर मिळू शकतो, मेक इट ट्वाइस यू विल गेट 2 moles ऑफ वॉटर हिअर. आणि परत एकदा मेजर आणि मायनरचा विषय ज्यावेळी येतो तर लक्षात ठेवा, हमखास पॅराचा प्रॉडक्ट जो आहे तो मेजर असू शकतो ड्यू टू सिमेट्रिक अँड द अरेंजमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर तिसरी जी रिएक्शन आहे मित्रांनो याच्यामध्ये ती आहे सल्फोनेशन रिएक्शन. सल्फोनेशनमध्ये आपण काय करतो तर फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड सोबत जो आपला ॲरिल हॅलाइड आहे त्याला रिॲक्ट करत असतो. फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड, फ्युमिंग H2SO4 सोबत आपण रिॲक्ट करतो, हीट करतो. त्याला मिळणारा जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो तो एकतर इथं मिळतो तो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड मिळतो. मग जर ऑर्थो पोझिशनला सल्फोनिक ॲसिड ग्रुप आला तर हा ऑर्थो क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड होईल, आणि पॅरा पोझिशनला आला तर तो तयार होईल पॅरा क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड. IUPAC नेम्स पुन्हा याच्या फेवरमध्ये जातील कारण हा ॲसिड ग्रुप आहे. सो इथं सुद्धा बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला ट्वाइस H2O घेता येईल. नाव तुम्ही पाहू शकता की ही सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. जर क्लोरोबेन्झीनचं सल्फोनेशन केलं तर मिक्सचर ऑफ ऑर्थ अँड पॅरा प्रॉडक्ट्स मिळतात आपल्याला. त्यानंतर 4 नंबरला याच्या आहेत FC रिएक्शन. मी याला FC का म्हणतो तर याचा फुल फॉर्म आहे फ्रायडेल क्राफ्ट्स अल्कायलेशन, आणि दुसरा आहे ॲसायलेशन. दोन्ही रिएक्शन एकाच वेळी मी सांगतोय कारण एकतर अल्किल ग्रुप इन्सर्ट केला जाऊ शकतो किंवा ॲसाइल ग्रुप इन्सर्ट केला जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता मी एकाच वेळी दोन्ही रिएक्शन दाखवतो तुम्हाला. अनहायड्रस जर समजा आपण अनहायड्रस AlCl3 वापरा
आणि जो याचा रिएजंट असेल तो जर आपण RX वापरला मित्रांनो तर मिळणारा प्रॉडक्ट तुम्हाला काय मिळेल, साहजिकच ऑर्थोक्लोरो सबस्टिट्यूटेड. समजा इथं जर मेथिल ब्रोमाइड वापरला तर ऑर्थोक्लोरोटोलिन मिळेल. जर त्याच्यासोबत दुसरा बघितला तर तो कुठला मिळेल, जो की मेजर असेल याच्यातला, तर तो असेल पॅराक्लोरोटोलिन. इथिल बेन्झीन पण असू शकतो, ओके नाही. सो त्या पद्धतीने. आणि जर ॲसाइल ग्रुप वापरला आपण अनहायड्रस AlCl3, पण इकडं वापरताना ॲसाइल हॅलाइड वापरा तर हा ॲसाइल ग्रुप याला अटॅच होईल. मिळणारा प्रॉडक्ट ऑर्थो आणि पॅरा परत एकदा मिक्सचर येईल. हे झालं आपला ऑर्थो. थोडक्यात काय, ॲरोमॅटिक कीटोन आहे, सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कीटोन ऑर्थो पोझिशनचा. जर ॲसेटिल ग्रुप असेल तर ॲसिटोफिनोन असेल. परत याचा जो दुसरा सोबत मिक्सचरचा प्रॉडक्ट असेल तो काय असेल, पॅरा असेल. सो पॅरा पण असू शकतो, पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट पण असू शकतो. आणि ह्या दोन्ही रिॲक्शन आपण 11वी मध्ये हायड्रोकार्बन्स टॉपिकमध्ये पण ह्या झालेल्या आहेत सर्व इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो अल्कायलेशन आणि ॲसायलेशन. पहिली जी रिॲक्शन आहे ती अल्किल ग्रुप घेतल्यामुळे झालेली आहे, सो दिस इज अल्कायलेशन. आणि दुसरी जी रिॲक्शन आहे ती ॲसाइल ग्रुपमुळे झालेली आहे, सो दॅट इज ॲसायलेशन. सो असे प्रॉडक्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्समध्ये मिळतात. ओव्हरऑल काय तर ह्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आपण आत्ता बघितलेल्या आहेत. एकूण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स आपण पाहतो याच्यामध्ये. बघा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये SN2SN1 आहे. एलिमिनेशन रिॲक्शनला डिहायड्रोहॅलोजनेशन पण म्हणतात. मेटलसोबत आपण 2 प्रकारच्या रिॲक्शन बघितल्यात. एक अल्किल हॅलाइड्सच्या पाहिल्यात, त्याच्यात मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला, वुड्स रिॲक्शनमध्ये अल्केन तयार झाला. इथं सुद्धा ॲरिल हॅलाइड्सच्या बाबतीत पण तसंच होतं. एक फिटिंग रिॲक्शन आहे मित्रांनो, तर दुसरी वुड्स फिटिंग रिॲक्शन आहे. त्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहेत चांगल्या. हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि FC रिॲक्शन. एक आहे हॅलोजनेशन, दुसरी आहे नायट्रेशन रिॲक्शन, तिसरी आहे सल्फोनेशन रिॲक्शन आणि चौथी आहे FC म्हणजे फ्रायडल क्राफ्टचे रिॲक्शन. त्याच्यात परत 2 आहेत. सो हा रिॲक्शनचा खूप मोठा पार्ट आहे, पण हा खूप इम्पॉर्टंट देखील आहे. परीक्षेला खूप सारे क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जात आहेत. मग आता या टॉपिकमध्ये बाकी काय राहतं मित्रांनो, तर युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ पॉलीहॅलोजन कंपाऊंड. एक छोटासा पार्ट NCERT मध्ये पण आणि स्टेटमध्ये पण शेवटी दिलेल्या आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, हॅलोअल्केन्स, हॅलोअरिन्स टॉपिकच्या शेवटी. तर काही कंपाऊंडचे युजेस पॉलीहॅलोजन कंपाऊंड जे आहेत, जसं की मी तुम्हाला लिस्टमध्ये सांगतो. हा आहे CH2Cl2, याला डायक्लोरोमिथेन पण म्हणतो आपण. याचे जसे काही युजेस आहेत, सॉल्व्हंट म्हणून आहे, इंडस्ट्रियल सॉल्व्हंट आहे, काही रिॲक्शन्समध्ये पण हा इम्पॉर्टंट आहे. तसे त्याचे काही हार्मफुल इफेक्ट्स पण आपल्याला दिसतात एन्व्हायरमेंटमध्ये. दुसरा आहे आपल्याकडे असणारा तो म्हणजेच CHCl3 क्लोरोफॉर्म आहे. क्लोरोफॉर्मचे पण काही युजेस आहेत, काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचबरोबर त्याच्या हार्मफुल इफेक्ट्स पण आहेत. CCl4 आहे. त्यानंतर कार्बन टेट्राक्लोराईड आहे. त्यानंतर आहे आयडोफॉर्म CHI3 आयडोफॉर्म, त्याचे काही युजेस दिलेले आहेत पुस्तकात आणि हार्मफुल इफेक्ट्स देखील आहेत. मेडिसिन्समध्ये वगैरे हा वापरला जातो. बर्निंग सेन्सेशनच्या ज्या क्रीम्स असतात त्या सगळ्या अँटीसेप्टिक क्रीम बनवताना हा कंटेंट वापरला जातो. याला एक स्पेसिफिक ऑर्डर पण आहे. त्यानंतर फ्रेऑन्स येतात मित्रांनो, जेवढे काही फ्रेऑन गॅसेस आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन्स ज्याला आपण म्हणतो CFCs, ते येतात. त्याचे युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स पण दिलेले आहेत. ते थोडा थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्हाला वाचावं लागेल. आणि शेवटचा आहे DDT, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. हा एक इन्सेक्टिसाइड शोधला गेला होता, जो काही वर्षापूर्वी सगळीकडे वापरला जायचा मलेरिया, मॉस्किटोज किंवा लाईस किंवा इतर काही इन्सेक्टला किल करण्यासाठी. पण आता तो जगभरात बॅन आहे, कारण तो ॲडिपोज टिश्यूजमध्ये डिपॉझिट होतो, बायोमॅग्निफिकेशन दाखवतो आणि कॅन्सर कॉझिंग पण आहे, त्याच्यामुळे तो बॅन आहे बऱ्याच कंट्रीजमध्ये. सो युजेसमध्ये आपण बघू शकतो शॉर्टकटमध्ये. हे पहा, आता हा डायक्लोरोमिथेन आहे, कलरलेस व्होलेटाईल लिक्विड आहे, स्वीट ॲरोमा, यूज्ड ॲज सॉल्वंट म्हणून वापरला जातो, प्रॉपेलंट इन एरोसोल्स. पण त्याचे जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत ते पहा. DCM कॉजेस डिझनेस, फटीग, नॉझिया, हेडेक, नमनेस, वीकनेस, हे त्याचे हार्मफुल इफेक्ट. जवळपास प्रत्येकाला हे थोडं थोडं लिहिलं तुम्ही तरी चालू शकतं, कारण प्रत्येकाचे जवळपास जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत ते कॉमन आहेत काही
पॉलीहॅलोजन कंपाऊंडचे. क्लोरोफॉर्म किंवा त्याला ट्रायक्लोरोमिथेन म्हणतो आपण, CHCl3 कलरलेस लिक्विड आहे, यूज टू प्रिपेअर CFCs. रेफ्रिजरंट R22. Solvent for extraction of natural products like gums, fats, resins. It is used as a source of dichlorocarbon. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे MCQ मध्ये. सो डायक्लोरोकार्बन म्हणून वापरला जातो क्लोरोफॉर्म, लक्षात ठेवा. CNS वरती परिणाम करतो, डिझनेस आहे, हेडेक आहे. वरती पण होतं DCMचं, याचं पण तेच कारण आहे. Affects the liver also. Chloroform when exposed to light, air and light, then it forms poisonous gas. त्याला आपण फॉस्झिन म्हणतो मित्रांनो. जो फॉस्झिन आहे तो ह्या दोन जर समजा क्लोरोफॉर्मला एअर आणि लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचा फॉस्झिन गॅस तयार होतो, म्हणून तो ॲम्बर कलरच्या एअरटाईट बॉटल्समध्ये स्टोअर केला जातो. कार्बन टेट्राक्लोराईड सुद्धा कलरलेस लिक्विड आहे, स्वीट स्मेल आहे. सॉल्व्हंट वापरला जातो ऑइल्स, फॅट्स, रेझिन्सला. त्याच्यानंतर सोर्स ऑफ क्लोरीन, जसा क्लोरोफॉर्म डायक्लोरोकार्बिन आहे तसा हा सोर्स ऑफ क्लोरीन आहे. क्लिनिंग एजंट म्हणून पण वापरला जातो. हायली टॉक्सिक टू लिव्हर आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CCl4 कॅन अफेक्ट CNS. इट इज सस्पेक्टेड टू बी कार्सिनोजेनिक. CCl4 कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर कॉझिंग आहे, त्याच्यामुळे त्याचा वापर करताना काळजी घ्यावी लागते मित्रांनो. इट इज ऑल्सो ग्रीन गॅस, ग्रीन हाऊस गॅस आहे. जसं CFCs येतात ग्रीन हाऊस गॅसेस, जे की आपल्या एन्व्हायरमेंटला, ओझोनला परिणाम करणारे, पुढे बघणारच आहे आपण. आयडोफॉर्म हिलिंग एजंट आहे, मेडिसिनल प्रॉपर्टी आहे त्याची, लिमिटेडमध्ये यूज केला जातो हा. त्याच्यानंतर इरिटेशन साईड इफेक्टमध्ये स्किन अँड आईज. इट मे कॉज रेस्पिरेटरी इरिटेशन ऑर ब्रीदिंग डिफिकल्टी, डिझनेस, नॉझिया, डिप्रेशन ऑफ CNS. सो हार्मफुल इफेक्ट त्याचा पण लक्षात ठेवा. फ्रेऑन्समध्ये लक्षात ठेवायचे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या. डायफ्लोरोमिथेन फ्रेऑन 12 म्हटलं जातं. CCl2F2 ला फ्रेऑन 12 म्हटलं जातं. त्यानंतर क्लोरो डायफ्लोरोमिथेन R22 म्हटलं जातं. याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात, लक्षात ठेवा. ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन R11 म्हटलं जातं. रेफ्रिजरंट म्हणून फ्रीजमध्ये, एअर कंडिशनिंगमध्ये वापरले जातात. प्रॉपेलंट्स इन एअरोसोल आहेत. आणि CFCचा दुष्परिणाम सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ते ओझोन वायूला खास करून परिणाम करत असतात आणि ते डिफ्लेट करतात ओझोनचं, आणि म्हणून ते त्रासदायक आहेत. DDTचा काय दुष्परिणाम आहे तर DDT अगोदर यूज कुठे केला जातो? इन्सेक्ट्स सच ॲज मॉस्किटोज, हाऊस फ्लाईज अँड बॉडी लाईस. कंट्रोलिंग मलेरिया अँड टायफस. मलेरिया आणि टायफसला कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. परंतु तो DDT is persistent organic pollutant readily absorbed in soils and tends to accumulate in the ecosystem. म्हणून तो बॅन केलेला आहे. It accumulates in fatty tissues. There is ban on use of DDT. या सगळ्या कारणामुळं या स्ट्रक्चरवरती क्वेश्चन येऊ शकतो. स्ट्रक्चर पाठ करा. डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. आणि या पद्धतीने आपला हा टॉपिक मित्रांनो फिनिश होतो. परत एकदा तुम्हाला व्हिडिओजमधून तर मदत होणारच आहे, तरीसुद्धा टेक्स्टबुक काळजीपूर्वक वाचा. तुमचा CETचा आणि बोर्डाचा स्कोअर डेफिनेटली चांगला येईल. भेटूयात आपण या टॉपिकच्या PYQ सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू.